स्वस्थ नारी सशक्त परिवार या मोहिमेदरम्यान देशभरात ठिकठिकाणी हजारो आरोग्य शिबिरे भरवण्यात येत आहेत। आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी नागरी आरोग्य केंद्र सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी MGM हॉस्पिटल सानपाडा येथून तज्ञ डॉक्टरांची टीम बोलवण्यात आली होती। त्यात स्त्रीरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, दंतचिकित्सक यांच्याकडून महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, TB आणि सिकल सेल रोगांची चाचणी, गरोदर मातांची तपासणी, नाक, कान, घसा इत्यादी रोगाची तपासणी करण्यात आली। तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सुद्धा विविध तपासण्या करण्यात आल्या। यामध्ये स्थानिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व टीम, नर्सेस ऑफिसर व सर्व कर्मचारी यांचा सुद्धा तितकाच मोलाचा वाटा होता। या शिबिरात एकूण 452 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले। नमस्कार, मी लक्ष्मीकांत पोपळे VMW न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण नवी मुंबई येथील नागरी आरोग्य केंद्र सानपाडा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षी काहीतरी उपक्रम राबवतात, त्याबद्दल आपण येथील डॉक्टरांशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार डॉक्टर, हा जो कार्यक्रम तुम्ही घेताय दरवर्षी, तर काय उद्देश काय याचा काय? तर यावर्षी आम्ही हा स्वस्थ नारी सशक्त परिवार हा कार्यक्रम अभियान राबवला यावर्षी। आणि याचा उद्देश हा आहे की आपल्या सानपाडा गावातील जेवढ्या पण नारी आहेत, लहान मुली आहेत, त्यांची व्यवस्थित तपासणी होईल हाच उद्देश होता। तर आपण आज आपण MGM मधून 6 स्पेशलिस्ट बोलवले होते। तर आपल्या इथे एकच मेडिकल ऑफिसर असल्यामुळे आपण सगळीच तपासणी करू शकत नाही, म्हणून आपण सगळ्या प्रकारचे डॉक्टर बोलवले होते। गायनॅक होता, ENT सर्जन होते, पीडियाट्रिक होते, स्किनचे डॉक्टर होते, अशा बरेच प्रकारचे डॉक्टर होते। तर सगळ्या प्रकारची डोळ्यांची तपासणी ही झालेली आहे आज। आणि सानपाडा गावातील आणि सगळ्यांचा HB पण तपासलेला आहे, कारण बऱ्याच बायकांचा, मुलींचा HB हा कमी असतो, त्याच्यामुळे त्यांना डोकेदुखी, वीकनेस हा सगळा त्रास असतो। तर ती पण तपासणी आज झालेली आहे। आणि सिस्टर बोलतो आपण पाळीविषयी त्यांना माहिती दिली, पाळीची स्वच्छता विषयी, तसंच आहाराविषयी त्यांना माहिती दिली, तसंच मलेरिया होऊ नये किंवा झाला तर आपण कसं करावं ह्याच्याविषयी माहिती दिली। तसं आपण प्रदर्शन पण भरवलं, एक पथनाट्य आपण ठेवलं आपण त्या। आणि खरं म्हणजे बघा, बायका कधीच आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही, 24 तास त्या कामामध्ये बिझी असतात। मुलं, संसार, जॉब करत असतो, जॉबमध्ये त्या स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही। तर त्यांच्याकडे आपण त्या दृष्टिकोनातून आपण त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हा विषय घेऊन पंतप्रधान साहेबांनी ही एक मोठी मोहीम राबवली आणि आपण सगळेजण मिळून त्याच्यामध्ये काम करत आहोत की स्त्रिया कुठेतरी कमजोर असतात, त्या स्वतःकडे लक्ष देत नाही, मग त्या आजारी पडतात आणि आजारी पडलं तर घर पूर्ण आजारी पडेल, त्यामुळे सगळंच बिघडेल। मग त्या आजारी पडू नये आणि त्यांचे जे काय प्रॉब्लेम असतील ते आपण आज इथे सॉल्व्ह केले। त्याप्रमाणे त्यांना मेडिसिन दिले, त्यांना काय एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल, त्यांना अजून काही न्यूट्रिशनचं असेल, जे काय असेल तसं रेफरही केलंय। आणि आपल्याकडे मोफत सगळं, एक्सरे मोफत, परत सोनोग्राफी मोफत, औषध मोफत, त्यांना जे काय आरोग्याविषयी प्रॉब्लेम आहे किंवा जे काय पाहिजे ते सगळं इकडे मोफत मिळालंय। किती पेशंटनी हजेरी लावली आधी? 450च्या आसपास टोटल 450च्या आसपास। धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। कॅमेरामॅन दत्ता काटकर सह मी लक्ष्मीकांत पोपळे, VMW न्यूज सानपाडा।